अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही चांगलं घडायचं आहे, ज्या इच्छा मनात आहेत, जी स्वप्न अजून अपुरी आहेत, त्या सगळ्यावर स्वामींची कृपा सदैव राहो. प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट नांदो. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. गेल्या काही दिवसांपासून मला हजारो मेसेज येत आहेत. कमेंट्समध्येही तुम्ही सगळे एकच प्रश्न विचारत होतात. ताई, गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ कधी येणार? या वर्षीची सेवा कशी करायची? 21 दिवसांचं पारायण कधी सुरू करायचं? मासिक धर्म असेल तर काय करायचं? नोकरी करणाऱ्यांनी सेवा कशी करायची? आणि खरंच सांगते, मला माहिती होतं की हा व्हिडिओ उशिरा टाकून चालणारच नाही, कारण आपल्या स्वामी भक्तांसाठी वर्षभरात अनेक सण येतात, अनेक उत्सव येतात. पण गुरुपौर्णिमा हा दिवस काही वेगळाच असतो. हा फक्त एक सण नाही, हा आपल्या गुरूंना, आपल्या स्वामींना, आपल्या मालकांना मनापासून धन्यवाद म्हणण्याचा दिवस असतो. आपण आज जे काही आहोत, आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, आपण कितीही कष्ट करत असलो, कितीही धडपड करत असलो, तरी त्या प्रत्येक प्रयत्नामागे जर कोणाची कृपा असेल तर ती आपल्या स्वामींचीच असते. कधीकधी आपण विचारही करत नाही, पण किती संकटातून महाराजांनी आपल्याला शांतपणे बाहेर काढलेलं असतं. काही वेळा आपल्याला वाटतं की आपणच सगळं केलं, पण नंतर लक्षात येतं, नाही, त्या दिवशी महाराज नसते तर कदाचित मी आज इथे नसते. म्हणून गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त पूजा नाही, फक्त फुलं नाहीत, फक्त नैवेद्य नाही, तर आपल्या गुरूंबद्दल मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि म्हणूनच आजचा हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला 2026च्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण करणार असलेल्या 21 दिवसांच्या सेवेची संपूर्ण माहिती सांगणार आहे. काय करायचं, कधी सुरू करायचं, संकल्प कसा करायचा, मासिक धर्म असेल तर काय करायचं, नोकरी करणाऱ्यांनी काय करायचं, लहान बाळ असेल तर सेवा कशी करायची, एक दिवस राहिला तर काय करायचं, उद्यापन कसं करायचं, असे जवळपास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच्या या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणून मध्ये कुठेही स्किप करू नका, कारण एखादी छोटीशी माहिती राहिली तरी नंतर पुन्हा तोच प्रश्न पडतो. मित्रांनो, यंदा 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 21 दिवसांची सेवा करणार आहोत. ही सेवा 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंत करता येईल. पण इथेच अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो, ताई, माझा मासिक धर्म मध्ये येणार असेल तर मी सेवा कधी सुरू करू? हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आधीच करत आहे, जेणेकरून कोणाच्याही मनात संभ्रम राहू नये. समजा तुमचा मासिक धर्म 12, 13, 14 किंवा 15 जुलैला येणार आहे, तर अशा वेळी तुम्ही 9 जुलैची वाट न पाहता 4-5 दिवस आधीही सेवा सुरू करू शकता. यामध्ये काहीच चुकीचं नाही, कारण आपल्या भावना आणि आपली श्रद्धा महत्वाची आहे. महाराज नियमांपेक्षा भक्ताचं मन पाहतात. हो, शक्य असेल तर गुरुपौर्णिमेपूर्वी सेवा पूर्ण झाली तर त्याचं समाधान वेगळंच असतं. पण जर काही कारणामुळे 2-4 दिवस पुढे गेले तरी त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. महाराजांना आपल्या अडचणी माहिती असतात, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. सेवा मनापासून करा, बाकी सर्व त्यांच्यावर सोडा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सेवेला सुरुवात कशी करायची? बघा मैत्रिणींनो, सेवा म्हणजे फक्त ग्रंथ वाचणं नाही. सेवा सुरू करण्याआधी आपण आपल्या गुरूंना सांगतो, महाराज, मी तुमच्याकडे आले आहे, माझ्या हातून ही सेवा करून घ्या. इतकंच. यालाच खरी प्रार्थना म्हणतात. आणि म्हणून शक्य असेल तर सेवा सुरू करण्याच्या दिवशी जवळच्या स्वामी केंद्रात, मठात किंवा मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. एक नारळ, थोडी खडी साखर किंवा तुम्हाला जसं शक्य असेल तसं साधं अर्पण करा.
महागड्या वस्तू घेऊन जाण्याची अजिबात गरज नाही. महाराजांना आपल्या पैशांची नाही तर आपल्या भावनेची किंमत असते. दर्शन झाल्यावर शांतपणे डोळे मिटा आणि मनात म्हणा, महाराज, या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी तुमची सेवा सुरू करत आहे. माझ्या हातून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझ्या चुका माफ करा. माझ्यावर तुमची कृपा कायम ठेवा. बस, इतकी साधी प्रार्थना पुरेशी आहे. आता काही जणी म्हणतील, ताई, आमच्या गावात स्वामींचं केंद्रच नाही. हरकत नाही. घरात स्वामींचा फोटो आहे, मूर्ती आहे किंवा फक्त त्यांचं नामस्मरण आहे तरी पुरेसे आहे. महाराज एका जागी मर्यादित नाहीत. जिथे भक्ती आहे तिथे ते स्वतः येतात. आता दुसरा प्रश्न, संकल्प करायचा का? हो, ज्यांना संकल्प करता येतो त्यांनी नक्की करावा आणि ज्यांना येत नाही त्यांनी काळजी करू नये, कारण संकल्पापेक्षा मनाची भावना मोठी असते. तरीही मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. संकल्प करताना प्रथम आपलं नाव घ्या. गोत्र माहिती असेल तर गोत्र सांगा आणि गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणू शकता. हातात थोडंसं पाणी घ्या. फूल असेल तर फूल घ्या. अक्षता, हळद, कुंकू अर्पण करा आणि मग महाराजांना सांगा, माझ्या अमुक कार्यासाठी, माझ्या घरच्या सुखसमाधानासाठी, माझ्या मनातील इच्छापूर्तीसाठी मी 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणार आहे. माझ्या हातून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आणि एक शब्द नक्की वापरा, यथाकालीन. हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण आयुष्य आपल्या हातात नसतं. कधी एखादा पाहुणा येतो, कधी तब्येत बिघडते, कधी मासिक धर्म येतो, कधी अचानक बाहेर जावं लागतं. म्हणून यथाकालीन म्हटलं की महाराजांना आपण सांगतो, जशी परिस्थिती असेल तसं मी ही सेवा पूर्ण करेन. आणि महाराज भक्ताची परिस्थिती समजून घेतात. आता आपण करायची सेवा कोणती? ही सुद्धा अनेकांची शंका असते. तर सर्वात आधी 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण. ज्यांच्याकडे कोणत्या प्रकाशनाचा ग्रंथ आहे याचा काही फरक पडत नाही. स्वामी चरित्र सारामृत असेल तर तोच वाचा. कोणी म्हणतं, ताई, माझ्याकडे जुनं पुस्तक आहे, वाचा. माझ्याकडे नवीन आवृत्ती आहे, ती वाचा. माझ्याकडे दुसऱ्या प्रकाशनाचा ग्रंथ आहे, तो वाचा. महाराज पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहत नाहीत, ते भक्ताचं मन पाहतात. आणि समजा अजून तुमच्याकडे ग्रंथच नाही तर आजच मिळवण्याचा प्रयत्न करा. जवळच्या स्वामी केंद्रात नक्की चौकशी करा, कारण गुरुपौर्णिमेच्या दिवसात अनेक भक्त ग्रंथ घेत असतात. म्हणून शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका. आता दुसरी सेवा, रोज 11 वेळा तारक मंत्राचं पठण. आणि तिसरी सेवा, रोज 11 मार श्री स्वामी समर्थ नामजप. आता काही जणी घाबरतात, ताई, हे तीनही करणं मला शक्य नाही. अगं, कोणी सांगितलं तीनही करायलाच पाहिजे म्हणून? तुम्हाला जसं जमेल तसं करा. फक्त पारायण करा तरी चालेल, फक्त तारक मंत्र करा तरी चालेल, फक्त नामजप करा तरी चालेल, 2 सेवा करा तरी चालेल, 3ही करा तर अजून उत्तम. पण स्वतःवर ओझं घेऊ नका, कारण सेवा आनंदानं केली पाहिजे, ओझं म्हणून नाही. महाराजांना आपल्या तासांची संख्या महत्वाची नाही, तर त्या एका क्षणातलं प्रेम महत्वाचं आहे. कधीकधी एखादी व्यक्ती 5 मिनिटं मनापासून नाम घेते आणि दुसरी 2 तास बसते, पण मन दुसरीकडे असतं. महाराजांना काय जास्त आवडेल? उत्तर आपल्याला सगळ्यांना माहितीये. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेवा ही कधीच स्पर्धा नसते. ती एवढं करते, मी कमी करते. अमुक जणीनं 108 पारायण केली, माझ्याकडून फक्त 21 होतात, असा विचार मनात आणू नका. महाराज प्रत्येक भक्ताची परिस्थिती जाणतात. कोण नोकरी करतं, कोण दिवसभर शेतात राबतं, कोण लहान मुलांना सांभाळतं, कोण घरातील आजारी व्यक्तीची सेवा करतं, कोण आर्थिक अडचणीत आहे, हे सगळं त्यांना माहिती असतं. म्हणून तुमच्याकडून जितकं प्रेमानं होईल तितकीच सेवा करा. आता अजून एक प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो,
ताई, मी नोकरी करते. सकाळी सेळच मिळत नाही. मग सेवा कशी करू? अगदी सहज करू शकता. सेवेसाठी घरातच बसलं पाहिजे. देवघरातच बसलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही. तुम्ही ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये असाल, दुकानात थोडा वेळ मिळाला, कामाच्या ठिकाणी शांत जागा मिळाली तर तिथेही पारायण करू शकता. महाराज प्रत्येक ठिकाणी आहेत. त्यांना फक्त तुमचा भाव हवा आहे. काही जणी म्हणतात, ताई, माझं बाल खूप लहान आहे. मी एका बैठकीत पूर्ण पारायण करू शकत नाही. सर्वप्रथम अशा सगळ्या मातांना माझ्या मनापासून नमस्कार. कारण लहान बाल सांभाळून सेवा करणं किती अवघड असतं हे आईच समजू शकते. बाल झोपलं की घरची कामं आठवतात. कपडे, स्वयंपाक, भांडी, बाकीची कामं आणि त्यात सेवा. पण एक विनंती आहे, शक्य असेल तर एका बैठकीत पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि जर मध्येच बाल उठलं तर घाबरू नका. उठा, बालाला सांभाळा, त्याला दूध पाजा, त्याला शांत करा आणि पुन्हा येऊन जिथून थांबलात तिथूनच पुढे सुरू करा. महाराजांना याची पूर्ण जाणीव असते. त्यांना आईची धावपळ माहिती आहे. म्हणून अशा गोष्टीमुळे सेवा मोडत नाही. आणखी एक प्रश्न, ताई, पारायण करताना मध्ये कोणी आलं, फोन आला किंवा बेल वाजली तर हरकत नाही. दार उघडा, काम करा आणि पुन्हा येऊन पुढे वाचा. फक्त मुद्दाम वारंवार उठू नका. जेवढं शक्य आहे तेवढं मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. आता नियम कोणते? हा प्रश्न प्रत्येक वर्षी विचारला जातो. खरं सांगू का, स्वामी, सेवा खूप सोपी आहे. ती कठीण नाही. सगळ्यात पहिला नियम, दुपारी 12 ते 12:30 या वेळेत पारायण करू नका. त्या वेळेनंतर किंवा आधी तुम्ही आरामात सेवा करू शकता. दुसरा नियम, परान्नवर्ज्य. याचा अर्थ काय? या 21 दिवसांत शक्यतो दुसऱ्यांच्या घरी जेवू नका. याचा अर्थ कोणाचा अपमान करायचा नाही. पण सेवा करताना आपण आपल्या सात्विकतेची काळजी घेतो. आपल्या घरचं अन्न प्रेमाने बनवलेलं तेच उत्तम. आईच्या घरी गेलात तर परिस्थितीनुसार निर्णय घ्या, पण मुद्दाम इकडे तिकडे जेवण टाळा. तिसरा नियम, मांसाहार पूर्णपणे टाळा. घरात इतर सदस्य खात असतील तर त्यांना अडवायचं नाही. त्यांच्यासाठी स्वयंपाकही करू शकता. पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने स्वतः मात्र या दिवसांत सात्विक आहार घ्यावा. यामुळे मन शांत राहतं, नामात मन लागतं आणि सेवेची पवित्रता टिकून राहते. आता अजून एक गोष्ट काही जणी म्हणतात, ताई, माझे गुरुवार सुरू आहेत. मग या सेवेचं काय? दोन्ही सेवा करता येतात. जर गुरुवारी गुरुवारचं पारायण आणि गुरुपौर्णिमेचं पारायण वेगळं असेल तर त्या दिवशी दोनदा वाचा. आणि जर ते शक्य नसेल तर आधी किंवा नंतर एखाद्या दिवशी एक अतिरिक्त पारायण करा. एका दिवसात 2 पारायण करणं पूर्णपणे योग्य आहे. सकाळी 1, संध्याकाळी 1 असंही करू शकता. यामध्ये काहीच अडचण नाही. सेवा पूर्ण व्हावी ही भावना महत्वाची, घड्याळ नाही, भावना महत्वाची. मित्रांनो, आजकाल आपण सगळे धावत आहोत. कोण पैशासाठी, कोण नोकरीसाठी, कोण मुलांच्या भविष्यासाठी, कोण घरासाठी. पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला एक प्रश्न विचारतो का? मी शेवटचा मनापासून महाराजांशी कधी बोललो होतो? फक्त मागण्यासाठी नाही, तर धन्यवाद म्हणण्यासाठी. कधी? कधी कधी मला वाटतं, आपण संकटात असलो की लगेच म्हणतो, महाराज मला वाचवा. पण जेव्हा संकट टलतं, तेव्हा आपण पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो. आणि म्हणून गुरुपौर्णिमा आपल्याला एक गोष्ट शिकवते, कृतज्ञ राहायला. कारण ज्याच्या मनात कृतज्ञता असते, त्याच्या आयुष्यात कृपा टिकून राहते. कारण ज्याच्या मनात कृतज्ञता असते, त्याच्या आयुष्यात कृपा टिकून राहते. मला एक गोष्ट नेहमी वाटते, आपण सगळे महाराजांकडे काही ना काही मागतच असतो. कोणी म्हणतं, माझी नोकरी लावा. कोणी म्हणतं, माझ्या मुलाचं लग्न लावा. कोणी म्हणतं, घरात सुखशांती द्या. कोणी म्हणतं, व्यवसायात भरभराट द्या. आणि हे सगळं मागणं चुकीचंही नाही. कारण आपले आई-वडील जसे आपल्या मुलांच्या इच्छा ऐकतात, तसेच महाराजही आपल्या भक्तांच्या मनातील प्रत्येक हाक ऐकतात. पण कधी-कधी मला असं वाटतं, एक दिवस फक्त असाही असावा, ज्या दिवशी आपण महाराजांसमोर बसून काहीच मागणार नाही. फक्त एवढंच म्हणायचं, महाराज, आज मी काही मागायला आलेली नाही. तुम्ही आजपर्यंत जे काही दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणायला आले आहे. विश्वास ठेवा,
अशी प्रार्थना महाराजांना खूप प्रिय असते. कारण देवाला आपल्या शब्दांपेक्षा मनाचा भाव समजतो. मित्रांनो, काही जण विचारतात, 21 पारायण केल्याने खरंच काय होतं? हा प्रश्न नवीन भक्तांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. त्याचं उत्तर मी माझ्या अनुभवातून सांगते. पारायण म्हणजे जादूची कांडी नाही. आज केलं आणि उद्या चमत्कार झाला, असं नसतं. पण एक गोष्ट नक्की घडते. आपल्या विचारांमध्ये बदल होतो. मन शांत होऊ लागतं. नकारात्मक विचार कमी होतात. धैर्य वाढतं. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांवरचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होतो. काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात, पण गुरुकृपा असेल तर त्या गोष्टींचे मार्ग तयार होऊ लागतात. हे मी अनेक भक्तांच्या अनुभवातून ऐकलं आहे. कोणाला नोकरी मिळाली, कोणाचं लग्न ठरलं, कोणाच्या घरातील वाद संपले, कोणाला अपत्यप्राप्तीचं सुख मिळालं, तर कोणाला फक्त मनःशांती मिळाली. आणि खरं सांगू का, मनःशांती ही जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण पैसा असूनही अनेक लोक अस्वस्थ असतात, पण ज्याच्याकडे शांत मन आहे, तोच खरा श्रीमंत आहे. म्हणून सेवा करताना प्रत्येक दिवशी एक गोष्ट स्वतःला आठवण करून द्या. मी आज फक्त माझ्या स्वामींसोबत थोडा वेळ घालवत आहे, इतकं साधं ठेवा. मग सेवा कधी ओझं वाटणार नाही. आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, उद्यापन कसं करायचं? याबद्दलही अनेक गैरसमज आहेत. उद्यापन म्हणजे खूप मोठा खर्च, मोठा कार्यक्रम असं काही नाही. 21 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यावर महाराजांना मनापासून नमस्कार करा. साधा नैवेद्य दाखवा. घरात जे प्रेमाने बनवलं असेल ते अर्पण करा. शक्य असेल तर प्रसाद वाटा. आणि एवढंच सांगा, महाराज, माझ्या हातून जी सेवा झाली ती तुमच्या चरणी अर्पण करते. काही चुका झाल्या असतील तर त्या माफ करा. बस्स, इतकंच. महाराजांना दिखावा कधीच आवडत नाही. त्यांना आवडते ती साधेपणातील भक्ती. आणि आता व्हिडिओ संपवण्यापूर्वी मनातलं एक सांगते. आयुष्यात प्रत्येकालाच परीक्षा येतात. कोणाच्याही आयुष्यात सगळं कायम सुरळीत नसतं. माझ्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग आले. जेव्हा वाटलं, आता पुढे काय? पण प्रत्येक वेळी एकच आधार होता, माझे स्वामी. आज मागे वळून बघते तेव्हा जाणवतं, त्या वेळेस मला वाटत होतं की महाराज माझी परीक्षा घेत आहेत. पण खरं तर ते मला अधिक मजबूत बनवत होते. कधी-कधी आपण म्हणतो, माझ्याच आयुष्यात एवढे प्रश्न का? पण कदाचित महाराजांना माहिती असतं, ही व्यक्ती या संकटातून बाहेर पडू शकते. म्हणून त्यांनी आपल्याला एकटं सोडलेलं नसतं. ते शांतपणे आपल्या पाठीशी उभे असतात. आपल्याला दिसत नाही, पण त्यांची कृपा सतत चालू असते. म्हणून या गुरुपौर्णिमेला एक निर्णय नक्की घ्या. फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सेवा करायची नाही, तर आयुष्यभर साथ दिल्याबद्दल आपल्या गुरूंना धन्यवाद म्हणण्यासाठी सेवा करायची. विश्वास ठेवा, जेव्हा भक्त कृतज्ञ होतो, तेव्हा गुरुकृपा अधिक वेगाने त्याच्यावर बरसते. चला, या वर्षी आपण सगळे मिळून मनापासून ही 21 दिवसांची सेवा करूया. आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आणि आपल्या स्वामींच्या नात्यातील प्रेम अजून घट्ट व्हावं म्हणून. महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना, हे स्वामी, माझा हा प्रत्येक स्वामी भक्त सुखी ठेवा. ज्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत, त्यांच्या आयुष्यात आनंद आणा. ज्यांच्या घरात अडचणी आहेत, त्यांना मार्ग दाखवा. ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना धैर्य द्या. आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाची लाज कधी जाऊ देऊ नका. कारण तुमचंच वचन आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या विश्वासानेच आपण पुढे चालत राहायचं. आजची सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी परिवारातील प्रत्येक भक्तापर्यंत तो नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला सेवेला सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. पुन्हा भेटू एका नव्या सेवेसह, नव्या विषयासह. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.